जोडी ओळखून योग्य पर्याय निवडा. गटात न बसणारी संख्या ओळखून योग्य पर्याय निवडा. 130, 100, 30. तर याचं कसं करणार आहात तर थोडंसं लक्षात ठेवायचं. ही संख्या जवळजवळ 125 च्या जवळ येते. ठीक आहे. ही संख्या एक घन संख्या म्हणलं तर 8 च्या जवळ येते. ही संख्या 27 च्या जवळ आणि ही संख्या जवळजवळ कशाचा घन आहे. समजा उदाहरणार्थ आपण जर म्हणलं तर जवळजवळ 100 कशाचं बघा काय आहे. 5चा वर्ग 5चा घन 125 अधिक 5 किती झाले 130. जर मी असं केलं 2चा घन म्हणजे 8 व्हायला की नाही. 2चा घन अधिक 2 म्हणजे 8 आणि 2 10 दुसरा अंक आला. इथं 3चा घन 3 9 9 27 अधिक 3 काय झालं 30 झालं. 3चा घन 27 27 आणि 3 30. इथं काही असं होत नाही आहे. होते का असं नाही आहे. तर दुसरा प्रश्न बघा. दोन नंबरचा प्रश्न 16. त्याला गटात न बसणारी कोणाची संख्या जोडी ओळखून योग्य पर्याय निवडा. 165 आणि 85 काय म्हणले वजाबाकी. ठीक आहे. 165 आणि 85. 165 वजा 85. 5तून 5 गेले 0. 16तून 8 गेले 8 राहिले. ठीक आहे. 80 आले. इथं 125 वजा 35 किती झाले 9. 90. 135 वजा 45 किती झाले 90. 205 वजा 115 किती झाले 0. म्हणजे सगळीकडे काय आलं इथे काय आलं 80. त्यानंतरचा प्रश्न गटात न बसणारी संख्या ओळखून योग्य पर्याय निवडा. 441 256 576 आणि 600. बघा थोडस सगळे स्क्वेअर येतात. हे कशाचा 21 चा आहे बरोबर आहे. 21 चा वर्ग बरोबर आहे. 256 कशाचा वर्ग आहे हा 256 कशाचा वर्ग आहे 16चा वर्ग. 576 ठीक आहे. 600 कशाचा वर्ग येत बरोबर आहे. आता बघायला गेलं तर असं नाही का 24 21 कळत वर्ग म्हणजे काय दोनदा गुणे 1 गुणिले 1 1 दोन्ही 2 पुन्हा 2 दोन्ही 4 1 4 4 म्हणजे 441. ठीक आहे. अशा पद्धतीने वर्ग काढतात. त्यानंतर गटात न बसणारी संख्या ओळखून पर्याय योग्य पर्याय निवडा. थोडा कॉम्प्लिकेटेड असतात हे प्रश्न. थोडंसं लक्ष द्या कशा पद्धतीने. 94 भागिले 125 62 भागिले 64 93 भागिले 36 आणि 81 भागिले 343. 9 वजा 5 जर केलं 9 मधून या 9 मधून 4 वजा जर केले तर किती राहिले 5. यातून हा अंक वजा करायचा. या गोल मधून हा अंक किती झाले 5 आणि 5 चा घन जर केला आपण किती यायला लागले 125. कळतंय. 6 तून 2 वजा करायचे. 6 हे 1 ते 6 याच्यातून हा 2 वजा करायचा. किती राहिले 4 आणि 4 चा घन जर केला 4 × 16 16 64. त्यानंतर 9 वजा 3 9 वजा 3 म्हणजे 6 आणि 6 चा जर घन केला आपण तर किती वेळा 6 6 36 36 आणि हे 216 यायला बरोबर आहे. 36 गुणिला 6 6 6 36 3 3 18 21 21 216.
पण इथं 216 आहे का? नाही आहे, म्हणजे हे चुकला कार्यक्रम. इथं बघा 8 वजा 1 किती झाले? 7 आणि 7 चा घन 300. कळतंय काय करायला लागलं? या 8 मधून हे 1 वजा करायचं म्हणजे 7 येतो आणि त्याचा घन करायचा. खालची संख्या आहे म्हणजे 3 नंबरचं हे चुकीचं आहे. त्यानंतर बघा गटात न बसणारी संख्या ओळखून योग्य पर्याय निवडा. 918, 674, 297 आणि 459. काय व्हायला लागलं बघा? इथं बेरजा करा. 9 अधिक 1 अधिक 9 आणि 10, 10 ना 18, 6 अधिक 7 अधिक 4, 6 आणि 7 11, सॉरी 13, 13 आणि 4 14, 15, 16, 17. इथं काय आलं? इथं काय आलं? 18. हे झाले 7 आणि 2 9, 9 आणि 9 18. 2 अधिक 9 अधिक 7 म्हणजे 18. आणि इथं 4 अधिक 5 अधिक 9 म्हणजे 9, 9, 18. सगळीकडे काय आलं? 18, 18, 18. इथं काय आलं? 17. 17. कळतंय? त्यानंतर वेगात न बसणारी संख्या ओळखून योग्य पर्याय निवडा. 644, 273, 2167 आणि 82. काय आपण ट्रिक्स वापरतो इथे? इथे जर बसाली शेवटचा जो अंक आहे याचा घन जर केला 4 चूक 16 16 चूक 4 गुणिला 4 गुणिला 4 4 चूक 16 16 चूक 64. तर हे खालचा इकल अंक 64 असा बनला. त्यानंतर 3 जर घेतला आपण 3 चा घन म्हणजे 3 गुणिला 3 गुणिला 3 म्हणजे 3 त्रिक 9 9 त्रिक 27 हे 27 असा बनला असा. लक्षात घ्या. त्यानंतर 7 जर घेतलं तुम्ही 2 जर घेतलं तर 2 चा घन काय आला लागला? 2 गुणिला 2 गुणिला 8 आला बरोबर. इथं प्रॉब्लेम आहे. 7 चा जर घन तुम्ही केला तर हे 7 जे आहे त्याचा घन केला तर 7 गुणिला 7 गुणिला 7 7 साठी 49 7 आणि 9 7 63 63 8 आले 6 7 चौक 28 29 30 31 32 33 34 किती आले? 343 दिसायले का इथं? म्हणून हे उत्तर नाही. घटात बसणाऱ्या संख्येची जोडी ओळखून योग्य पर्याय निवडा. ठीक आहे. याच्यात काय करणार आहोत आपण सांगा बरं. कोण सांगेल? प्रयत्न करा. सर पहिल्या 2 अंकांची बेरीज करून पहिल्या 2 अंकाची बेरीज करायची. ठीक आहे. 9 अधिक 4 केलं. काय केलं? झालं 9 4 13, 13 झाला. 13 चा वर्ग करायचा. किती झालं? 1 6 6 आणि 2 8, 8 त्याचा वर्ग करायचा. काय झालं? 8 8 64, 8 आणि 1 9 9 चा वर्ग 81, आणि 7 आणि 5 12 12 चा वर्ग 144 होतो. पण इथं दिला का 144? नाही. म्हणून हे चुकलं. कळतं? त्यानंतर बघा शेवटचं गटात न बसणारी संख्या ओळखून योग्य पर्याय काय? 23 59 37 61 उलट्या करा. वर्गमूळ काय? कोणत्या संख्या? आता मूळ संख्या. याचं काय झालं? 32. याचं 9 5 95. याचं 7 3 आणि याचं 1 6. निरीक्षण जर केलं तर 23 चे 32 झाले. ही काही मूळ संख्या नाही, संयुक्त संख्या आहे. हे पण संयुक्त संख्या आहे, हे पण संयुक्त संख्या आहे. फक्त 37 चे 73 झाले. हे उलट करूनही मूळ संख्येची मूळ संख्याच राहिली. बाकी सगळ्या मूळ संख्यांच्या कोणत्या संख्या झाल्या? संयुक्त झाल्या. कोणत्या झाल्या? संयुक्त. फक्त हीच एकमेव अशी आहे जी मूळ संख्यांची मूळ संख्या राहिली. कळलं?